इकडे पाहताय का तुम्ही होतं अगदी म्हणजे लाल झालं सूज आलेली होती इकडे तर परवा ना श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर कशा आहात सर्वजण? तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ हा येत आहे। तर आत्ता चालू झाला आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यातला आहे पहिला शुक्रवार। काल पहिला गुरुवार होता। उपवास तर झालेला आहे माझा, पण पूजा मांडणी वगैरे केली नव्हती कारण की आपल्या लेडीज प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे। पण असं ह्या गुरुवारी नाही, पण पुढच्या गुरुवारी नक्की आपण पूजा मांडणी वगैरे जे आहे ते डिटेलिंग किंवा ते कथा वगैरे जे आहेत ते पुढच्या गुरुवारपासून मी अशी वाचणारच आहे। म्हणजे काल गुरुवारी फक्त उपवास हा केला मी, कारण असे पण यावेळेस 5 गुरुवार आहे त्या मार्गशीर्ष महिन्यातले, म्हणून मग 4 गुरुवार जे आहेत ते आपले पाठ मांडणं वगैरे जे आहे ते होणार आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार। तर पहिल्या शुक्रवारपासून मी वैभवलक्ष्मी जे व्रत आहे ते सुरू करणार आहे आजपासून। तर आज आहे उपवास, कालही होता उपवास। तर कालची पूजा मांडणी वगैरे तर झाली नाही, पण आज पूजा करणार आहे, मांडणी वगैरे पण करणार आहे। तर सगळं आवरून झालेलं आहे दुपारचं आणि आत्ता जाते फुलं किंवा माळा वगैरे आणायला। काल काहीच आणलं गेलं नाही कारण पूजाच झाली नव्हती, त्यामुळे पूजा वगैरे सगळं झालेलं आहे। आत्ता फुलं आणि माळा जे काय आहे ते आणायला चालले। सोबत ऑफकोर्स श्लोक तर आहेच। तर सायकलवर येतोय तू? पायी चल ना, लवकर जाऊन येऊन जाऊ ना। चल ना आपलं आपलं। हा नाही रे, फुलं ते काही तुला दिसत नाही येणार ते। चल, एवढं लांब कोण जाईल? एवढं लांब नाही रे। चल, थोड्या वेळाने येऊन पाहावं लागेल ते 4-5 वाजता। मग तिकडे का जायचं आपल्याला? नाही, मला फक्त फुलं पाहिजे होतं। लांब जाऊन आली, एवढ्या लांब जाऊन आली, पण नव्हती, ते बंद होतं वाटतं। तर दुपारच्या वेळेस बंदच असेल। म्हटलं ते लाल फुल असताना आपलं जास्वंदीचं किंवा गुलाबाचं जर दिसलं तर घेईल तोडून म्हटलं, पण एकाही ठिकाणी नव्हते आणि जिथे होते तिथे अगदी मध्ये होते ते, म्हणजे असं हात वगैरे जाणार अशा ह्याच्यात होते। तर बघते आता। हां, अरे लॉक लावलं का सायकलला? आणि श्लोकच्या इकडे पाहताय का तुम्ही? ह्या इथे इकडे दाखव, हे पहा इकडे इकडे पण मोठं होतं, याच्यानं जबरदस्त होतं, अगदी म्हणजे लाल झालं, सूज आलेली होती इकडे। तर परवा ना 2 दिवसापूर्वी ना शाळेत गेलेला, ब्रेक झाला आणि टिफिन वगैरे खाल्ला आणि त्यानंतर पळापळी खेळत होते काय खेळत होते काय माहिती, पकडापकडी खेळत होते वाटतं। आणि 2 जणांची टक्कर झाली, तिकडनं एक मुलगा आला। आता त्याच्या हातात काय होतं काहीच कळलं नाही आणि इथं एवढी जखम झाली, एवढं लावून आणलं त्यांनी त्या दिवशी। तर मी बघू, ते बॅट खाली ठेव। तर हे बा, अगदी म्हणजे खोलवर जखम गेली ती, डॉक्टरांकडे वगैरे पण नेलेलं होतं। आणि हो ना, ते साईडला जखम इथं झाल्यामुळे साईडला पूर्ण सूज आलेली होती, त्याला लाल झालं होतं। इंजेक्शन दिलं, गोळ्या वगैरे दिलेल्या, पण नेमकं काय लागलेलं ते सुद्धा नाही माहिती। काय लागलं त्याच्या हातात, काय होतं समोरच्या मुलाच्या ते सुद्धा माहिती नाही काय लागलं त्याला। वाटतं स्केल असेल, नाही तर मग त्याचं आय कार्ड होतं की काय होतं, मग स्केल होती का, टिफिन वगैरे काहीतरी असेल। एवढं टक्कर झाल्यावर एवढं लागू शकत नाही, किंवा बेंच लागलं, काय लागलं तो म्हणतो मला काही समजलं नाही काय लागलं त्याच्या हातातलं म्हणून। तर त्यामुळे 2 दिवस याच्यातच गेले। काय झालं, नाही खेळते का ते? मी ना आता टॉस जिंकला तर मी बॅटिंग जे डिसिजन आलं ते ना कोण? तो अथर्व? अर्णव? हां, दादा तू लहान आहे, तुला नाही समजत अजून एवढं। तू पहिलेच आहे ना ग एवढा, मी त्याला आधीच सांगून दिलं होतं जे डिसिजन आलं ते। जाऊ दे, आराध्या आला का त्याच्यासोबत खेळशील मग, चालेल? खेळत नाही क्रिकेट। मग जाऊ दे, आता हात पाय धु, आपण पूजा वगैरे करू मग। हां, आरती वगैरे करू तेव्हा बस। श्लोकने काय केला, मी त्याला ती 2-3 जण दाखवली ना, त्याच्या मित्राला घेऊन गेला, तिथून छान असे ना शेवंतीचे जास्वंदीचे 2 फुलं छान असे घेऊन आला तो।
तर चला काही ना असे ना म्हटलं चला माळा तर नाही आली. मग त्याला अजून येतो. तर हे फुलं तर भेटली. तर मग आता असंही वैभवलक्ष्मीला पूजेच्या वेळेस केशरी किंवा लाल असं फूल लागतंच, म्हणून म्हटलं चला एक आहे म्हणून तर मिळालेत फूल. तर इकडे तुम्ही पाहत असाल की टी व्ही, कारण की तुम्ही पाहिलं असं टी व्ही वगैरे नाही आहेत. तर झालं असं की 8 दिवसापूर्वी ना रात्री आम्ही असं सिरियल पाहत होतो, तर अचानकच टी व्ही बंद झाला आणि फक्त आवाज यायला लागला, पूर्ण ब्लॅक झालेला. त्यामुळे तर मग आता तो गेला आहे रिपेरिंगला. तर बघू काय खर्च होतो त्याचा, किती होतो ते. तर 8 दिवस तर झालेत 8 दिवस. तर असं असतं नकटीचं लग्न आणि 17 विघ्न जे म्हणतो तसं झालेलं आहे. कारण की आधीच कपाट 1-2 वर्ष झालं दुरुस्त होतही नाही आणि नवीन घेतलंही जात नाही आहे. भाऊ आता कसं घ्यायचं काय घ्यायचं ते, आणि त्यात अजून आता टी व्हीचा प्रॉब्लेम आलेला. आणि काल अजून एक झालेलं की मी फ्रीज जे आहे ना ते मी फ्रीज जे ना त्याला मी क्लीन करायला घेतलेलं होतं. बर्फ खूप साचून गेलेला होता त्यामुळे. तर त्याचं जे खालचं असतं ना ते लाईटचं असतं आणि तिथून वायर गेलेली असते ती एक अशी, त्याला जॉईन असते फ्रीजरच्या खाली. तर ते त्याला पण बर्फ साचलेला. मी ते ओढायला गेलं तर ते त्याच्या सकट खाली आलेलं ते. म्हटलं बस आता फ्रीज गेला काय. पण ते पूर्ण बर्फ जो क्लीन केला मी त्यानंतर मग त्याला वरती असं हँगलसारखं होतं, त्याला टच केलं तर ते बसलं ते बरोबर. म्हणून म्हटलं एक टेन्शन होतं मला, ते जवळ तो बर्फ वितळत नव्हतं तोवर म्हटलं आता फ्रीज खराब होतंय की काय. सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आलंय. छान असं झाडून वगैरे झालंय माझं. छान असं चहा पण केलाय, चहा घेते. श्लोकला मी ना एका कामाला लागले, कारण की काय ना बाहेर पोरं खेळू देत नाही आणि थोडं मी पण नाही जाऊ देत त्याला एक भारी काम लावलंय मी. तर 1 मिनटं दाखवते. तर इकडे ना हे 2 बाउल होते ना, हे आईस्क्रीमचे होते. ह्याच्यात अशी आईस्क्रीम आलेली होती. जड आहे, अगदी जड आहे. असं चिनी मातीचं वाटतंय मला तसं भांडं, अगदी जड आहे काचेचं. तर ह्यात म्हटलं माती भरून ठेव. हे दोघं होऊन जातील इकडे, आणि एक इकडे हा कप होता माझ्या आणि त्या दिवशी नाहीची दांडीच तुटली, ह्याच्यातही भरून ठेवशील. आणि तिकडे त्याच्या हातात आहे जॅम, तो संपला होता तर जॅमचं, तर ती पण संपली होती. तर त्याचं कवर काढून घेतलं. त्याचं म्हटलं माती भरून घेऊन छान असे ना मी याच्यात एकतर चिनी गुलाब, नाही तर मग बघेल छोटे छोटे जे रोपं असतील ना त्यात लावून दे. अजून टाकायचे थोडे थोडे, याचे थोडे थोडे टाक. तर असं याला काम लावून दिलेलं आहे. हे काम माती खेळणं हां आज झोपलाच नाही म्हणून अशी रिकामी कामं येत आहेत दादाला. तर अशा प्रकारे ना मी सगळी पूजा जीनं मांडून घेतली आहे. साधी सिंपल आहे अगदी, बघू शकताय. आदिलक्ष्मी माता, हे आदिलक्ष्मी माता, तू जसे शिलाला फळ दिले तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर. काय करत सांगते तुला. मॅथ ऑलिम्पियाडची आलेली. तू सायन्सला आहे ना, सायन्स ऑलिम्पियाडची नाही आलेली. तरी पप्पा आल्यावर एक कॉल करायला पप्पांना, सरांना. तुला मॅगी खायची का? तुला किती वाजले? नो. वाटाणे आणि बटाट्याची भाजी बनवली, थोडीशी पातळ. इकडे लावलाय थोडासा भात, चपात्या झाल्यात, आणि इकडे बनवते थोडीशी तांदळाची खीर. तर खिरीत ना मी सर्व टाकलेलं आहे. तूप आहे, थोडंसं मीठ आहे, ड्रायफ्रूट्स होते थोडेफार ते बारीक करून टाकलेत, आणि जे आपण तांदूळ भिजत घातले ते छान असे दळून घेतले आणि ते पण यात टाकले. असं थोडंसं हलवावं लागतं ते, कारण की पातेले ना बारीक बुंदाची. तर या ठिकाणी ना आपली नैवेद्यासाठीची जी खीर होती ती अशी छान अशी आली. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे.
चला आता आधी देवीला नैवेद्य वगैरे देऊन देते. अभ्यास करायला सांगितलं तुला. होता दोघांना बी घेऊन घेतलं. घरी गेले होते का तुम्ही पेज आणायला? त्याने दिली. ड्रॉइंग टीचर होणार होते. आराध्य कोणता तो का तो तो मग त्याचा बघ कसा गोल होतोय बघ. सोंड असते ना, सोंडने लांब करायचा तो चेहरा. तो आधीच लांब करून घेतो. चालेल. आराध्य त्या पेज मध्येच No, no, no.